कुणाल अनुप स्मृती या टीमचा तो सलामीवीर आहे आणि त्याच्यासाठी मात्र त्याच्या टीमनं एक बक्षिसाची घोषणा केलेली आहे. अनिकेत म्हात्रेनं लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार ठोकले या मॅचमध्ये तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. कोण 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 कुठला संघ? ज्योत रायडर्स. तुम्ही आलात का? 13वा खेळाडू ज्योत रायडर्स तुमचा आहे का? ये बाळा वरती आहे. झेलसाठी 200, रनआउट केला तरी 200. केपी अर्थात केसरीनाथ पाटील यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जितूभाई यांच्याकडून केसरीनाथ म्हात्रे यांच्यासाठी एक सुवर्ण संधी दिली आहे. ती जितूभाईकडून काही करा, झेल करा किंवा रनआउट करा, तुम्हाला 200 रुपये रोख मिळतील. एकंदरीत काय तर सुनील येतोय पहिल्या षटकाचा मानकरी घेऊन गोलंदाजीसाठी भार सांभाळण्यासाठी. स्ट्राईकवर उभा आहे विजय पाटील तर नॉन स्ट्राईकवर अनिकेत. सुनील चलतोय पहिला चेंडू राईट मोड विकेट. हा चेंडू चांगला सरळ चेंडू त्याला सरळ ढलकावून दिलाय. पॉईंटकडे पॉईंटवर क्षेत्ररक्षक हजर आहे. बंटी धोपवतोय थांबतोय तोपर्यंत सहजगत्या 1 धावेने शुभारंभ होतोय. सुरुवात होतीये आजच्या दिवसात हा शेवटचा सामना. ज्योत रायडर्स खरं तर ज्योत रायडर्सला ही करोमोरोची स्थिती आहे कारण त्यांच्या नावावर फक्त एकच पॉईंट आहे जे क्षेत्ररक्षक करतायत त्यांच्यावर. म्हणजेच काय त्यांना हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. क्रिश क्रुश म्हणजे जी फलंदाजी संघ आहे त्यांनी मात्र 2 सामने जिंकले. त्यांचे 4 पॉईंट आहेत त्यामुळे ते निर्धास्त आहेत. ते मस्त खेळतील. हा चेंडू फटका आला उंच बरोबर झेल आहे पण इथे मात्र झेल टिपला जातोय आणि इथे पहिला हादरा बसतोय तो अनिकेतच्या स्वरूपात. पहिला हादरा पहिले खिंडार पहिलं भगदाड पडतंय ते क्रिश क्रुश लाईन संघाला. पण इतकी बेजबाबदारीपणे फटकेबाजी अगदी दुसऱ्या चेंडूवर किंबहुना पहिल्याच्या चेंडूच्या नंतर ह्या पद्धतीची फटकेबाजी तुम्हाला नाही करायची आहे कारण धावगती ठेवायची असेल. कदाचित पुढच्या भविष्यकाळासाठी तुम्हाला जर ॲव्हरेजचा विचार करावा लागला तर तुम्हाला त्या अनुषंगाने धावा काढणं गरजेचं आहे. जरी तुमच्या खात्यात 4 पॉईंट असले तरी तुम्हाला सामना जिंकणं हे महत्त्वाचं असेल. नवीन फलंदाज झालाय विक्की. हाही उंचपुरा फलंदाज मोठा तडाखेबंद फलंदाज आहे त्यामुळे आता विक्की आणि शैलीदार फलंदाज विजय या दोघांचं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. सुनील निघतोय तिसरा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट. सरळ हाताने खेळून काढलाय. आडवा फटका झाला. कुठेतरी आतली कडा लागली. चिता समोर येतोय पकडतोय त्यामुळं एकच धाव मिळते. धावसंख्येला थोडीशी का होईना कासवाच्या गतीने का होईना गती मिळते. 3 चेंडू समाप्त. धावसंख्या 1 बाद 2. पुन्हा एकदा सुनील थोडा क्षेत्ररक्षणात सजावट करतोय कारण हे वलयाचा षटक आहे. आपण बघत असाल 2 क्षेत्ररक्षक वलयाच्या बाहेर आहेत त्यामुळे थोडंसं कॉम्बिनेशन ठेवणं. खरं तर केसरीनाथ म्हात्रे जो आपण बघत असाल आता मिड ऑनवर आला आहे त्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जितूभाई अर्थात जितेंद्रजी म्हात्रे यांच्याकडून झेल घ्या किंवा धावचित करा तुमच्यासाठी रोख रुपये 200. सुनील आता मात्र पहिल्यांदाच गोलंदाजी करेल तो विकी या उंच पुऱ्या धाकड फलंदाजासाठी. हा चेंडू निघतोय राईट ओव्हर द विकेट. हलक्या हाताने ढकलून दिलाय. थर्डमॅनच्या दिशेने दिशा दिली होती पण क्षेत्ररक्षक तैनात आहे हजर आहे. एकच धाव मिळते. धावसंख्येला आकार येतोय. त्यांनी हिरलंय त्यांनी जाणलं त्यांनी ओळखले की मगाशी अनिकेतनं जो घाईचा फटका मारला होता त्यामुळे 1 विकेट पडली होती त्यामुळे आता धीराने खेळायचं आहे. बरेच 5 षटकांचे जेव्हा सामने असतात तेव्हा आपल्याला घाई करता येत नाहीये. थोडंसं का होईना एखाद दुसरा चेंडू गेला वाया चालतं पण घाई गडबडीत विकेट्स गमवण्यापेक्षा धैर्याने खेळणं हे कधीही चांगलं ठरतं. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त. 3 धावा झाल्या.
चौकार 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 आहे बाळा. बघूया विजय हलकीशी धूल हाताला लावून ग्रिप बनवण्याचा प्रयत्नात आहेत. क्षेत्ररक्षकांची शहानिशा करतोय कोण कुठे आहे बघायचं आहे. शेवटच्या चेंडूत वलियाच्या या चेंडूचा फटका आणि फायदा कसा घेतोय आणि काय करतोय ते. हा चेंडू दिशा दिले दिशा दिले दिशा दिले गॅप दिले गॅप दिले गॅप मात्र देण्यात थोडा यशस्वी झाला. एकदा मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या एकने का होईना वाढली ढकलली गेली पोहोचली 8वर. एक षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/8. कुठेतरी 8ची सरासरी उमेशजी मला वाटतं थोडीशी अपुरी होईल का तोकडी होईल का असं जाणवायला लागेल की काय. आणि ह्याचा कदाचित परिणाम असेल की अनिकेत जसा आऊट झाला तसं कुठेतरी बॅकफूटवर आला की काय थोडं धैर्यानं खेळण्याचा प्रयत्न केला जाईल की काय असं जाणवायला लागलं. हॅलो. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1/8. दुसरं षटक वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन नयन यश आहे का यश प्रदेश पाटील. यशवर जबाबदारी आली दुसऱ्या षटकाची. खरं तर दुसरं षटक ही वलियाचंच आहे. फक्त तीन क्षेत्ररक्षक वलियाच्या बाहेर असतील. जे आपण बघत असाल डीप कव्हर मिड विकेट लॉंग ऑन अशी क्षेत्ररक्षक जवळ झालेली आहे. यश निघतोय. फुलर चेंडूचा फुलटॉसचा फायदा कसा घ्यावा तर असा घ्यावा. दिशा दिली कारण वलियाच्या षटकात तुम्ही अशी गोलंदाजी कराल तर त्याला दिशा दिली जाईल. आणि विजयसारख्या चाणक्य फलंदाजाला हे अपेक्षित होतं. धावसंख्या 4ने झपाट्याने वाढेल पोहोचली 12 या म्हणजे डझनावरती. आणि जेव्हा डझनावरती धावा पोचतात आणि 7 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या नंतर थोडंसं का होईना हायसं वाटलं असेल बरं वाटलं असेल की हा चौकार आलाय. कारण थोडीशी का होईना कृष संघ नाजूक अवस्थेत होता. आता त्याच्यातून हळूहळू ते बाहेर येताना पुन्हा एकदा यश. आता इथे मात्र फटका फसलाय की काय. हो फसला. इथे मात्र विजय बाद. थोडीसा फसगतीचा चेंडू होता. गुडलँड स्पॉट करल्या म्हटल्यानंतर थोडासा चेंडू वरती आला होता. वरची बॅटची कडा लागली चेंडू आकाशात गेला. स्वतः यश आला त्याने झेल टिपला आणि विजयला सांगितलं की आपण जाऊ शकता आपण आउट. ओ सुंदर चेंडू जोरदार आपल्याला इथे बाद. यश वरती जाणारा चेंडू वेगवान चेंडू होता. पायचीची अपील केली पंचांनी लगेच बोट वरती केला. आणि इथे मात्र तिसरा हादरा बसला आणि जोध रायडर्सने मात्र जबरदस्त सुरुवात केली म्हणता येईल. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा अचूक विचार आणि सुनील म्हटला होता 50-55 आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. तो यशस्वीरित्या त्याहूनही कदाचित कमी धावा होतील काय असा जाणवा लागला. कारण 3 खांदे फलंदाज विजय असो अनिकेत असो आत्ताच नुकताच विकी असो हे 3 फलंदाज मोक्याचे फलंदाज महत्वाचे फलंदाज घराच्या दिशेने जाताना आता मात्र मोठी जबाबदारी नयनवर आली आहे. वैभवच्या साथीने वैभवला आताही मात्र मोठी कष्टाची लढाई लढावी लागेल.
जबरदस्त गोलंदाजी खरं तर यशकडून. यशच्या पहिल्या चेंडूवर चौकार पडला होता, पण नंतरचे 2 चेंडू मात्र हॅट्रिकच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. यशसाठी नक्कीच सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी आहे, बघूया हॅट्रिकसाठी सुवर्ण, तिहेरी बळीसाठी सुवर्ण संधी आहे यशसाठी. पण नयन समोर आहे. नयन हॅट्रिक फुल ठरवेल का बघायचं आहे. हॅट्रिक साठी हा निघतोय यश. नयन साठी हा चेंडू डिफेन्स केला. मी म्हटलं होतं नयन सहजासहजी हॅट्रिक देणार नाही. त्याला माहिती आहे एक चेंडू वाया गेला तर हरकत नाही, आणि त्याची प्रॅक्टिसही होईल, अंदाजही येईल, आणि मी सेट होण्याचा प्रयत्नही करेन. एकंदरीत काय तर त्याच्या डोक्यात आता हेच आहे की आम्हाला सेट होऊन खेळावं लागेल, कारण जरी नावावर 4 पॉइंट्स असले तरी मात्र हा जर संघ जिंकला तर जोध रायडर्स या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. या जरतरच्या गोष्टी बघूया काय होत आहे. हा चेंडू बाहेरची कडा, थर्डमॅन आतमध्ये, डायरेक्ट हिट वाचला. चंदू पाटील म्हणतोय की डायरेक्ट का नाही मारलंस, माझ्याकडे कशाला दिलंस. एकंदरीत काय तर निर्धाव चेंडू जातोय, हरकत नाही. धावसंख्या थांबली, स्थिरावली त्या जागी त्याच ठिकाणी 12वर. 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 11वा चेंडू पुन्हा एकदा यश येईल, म्हणजेच 5वा चेंडू या दुसऱ्या षटकातला. राईट आर्म ओव्हर द स्टंप. लास्ट बॉल तू कर डॉट कर. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रेड मोर बॅट. हा चेंडू बघायचं पंच सगळ्यांकडे, सगळे पंचांकडे. आता पंच बाहेर निघाले आणि फैलावले हात. सरळ निर्धाव होता होता लगेच तो सटकला चेंडू, अगदी खूप लेगस्टंपच्या बाहेरून जाणारा. खरा पुन्हा एकदा तयार होतोय यश शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. हा चेंडू आता मात्र चांगला बुंद्यामधला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय, कव्हरच्या दिशेनं ढकलून दिला. एक धाव झाली, 2चा प्रयत्न होणार नाही कारण तिथं अगदी तेज तर्रार क्षेत्ररक्षक आला होता, त्यानं चेंडू परतीच्या मार्गावर फेकला. 1 धाव पूर्णत्वाला गेली. एकंदरीत काय तर 2 षटकं संपली. 2 षटकं समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 3 बाद 14. उमेशजी आता तुम्हाला थोडासा त्रास द्यावा असं वाटतोय. 7 धावा प्रति षटकामागे 14 धावा. काय म्हणाल, नाजूक अवस्था? नाही, नाजूक अवस्था बोलता येणार नाही रवी, परंतु अगदी मी म्हणेन जोध रायडर्सने या मॅच मध्ये आता पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला, कारण 2 विकेट्स लवकर त्यांचे बाद झालेले आहेत. आणि मेन विकेट म्हणजे विजय पाटील गेलाय आणि त्याच्यानंतर विक्रांत म्हात्रेला मात्र बाद केलाय. म्हणजे चांगली पकड मिळवलेली आहे या मॅच मध्ये. आणि मगाशी मी चंदू पाटीलची इंटरव्ह्यू घेतली त्यावेळेस त्यांना अगदी आत्मविश्वासानं सांगितलं की आम्ही ही मॅच 100% जिंकू, आणि तसाच प्रयत्न चंदू पाटिल यांच्या टीम वर्कचा आहे. बिल्कुल बिल्कुल सही बात, क्योंकि ये कॉन्फिडेंस होना जरूरी है. क्योंकि जब कभी आप एक मैच हारते हो, एक मैच टाई करते हो, तो कहीं ना कहीं संभावनाएं जरूर मन में उत्पन्न होती है कि क्यों ना हम एक और जीते और शान से कहे कि हमारे पास वो एक जीते हुए 2 पॉइंट्स है. तो देखते हैं, ये जीत बहुत ही अनिवार्य है, जीत जरूरी है. अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ सुनील के साथ साथ चंदू. बहुमूल्य 3 विकेट खोने के बाद रन संख्या 14 पर सुनील म्हात्रे तैयार होता हुआ. हालांकि सुनील ने पहले ओवर में केवल 8 रन दिए थे, 1 विकेट भी चटकाया था. जी हाँ बिल्कुल, तो अनिवार्यता है कि उसी तरह से अगर गेंदबाजी होती है तो मुश्किलें होती, लेकिन यहाँ अगर मगर की बात है. सुनील निकला गेंद लेकर, पहली अच्छी गेंद, सम्मान देते हुए धकेल दिया नयन ने. बस अपने सीधे बल्ले से खेला और 1 रन का इजाफा हुआ. रन संख्या 1 से बड़ी पहुंची कुल मिलाकर 15 पर. तो कह सकते हैं कि अभी भी 17 गेंदें हैं, काफी ढेर सारी गेंदें शेष है, और आने वाली 17 गेंदों पर अगर उचित बल्लेबाजी करते हैं तो संभव है कि अच्छा स्कोर बन सकता है, जो कि 55-60 के आसपास हमने रोकने का प्रयास करेंगे, ऐसा सुनील ने अपने इंटरव्यू में कहा था जब टॉस का बॉस इस मंच पर जब वो टॉस लेने गए थे तो उन्होंने इच्छा जाहिर की थी कि हम 55 से 60 तक रोकने का प्रयास करेंगे. ये गेंद बढ़िया गेंद, ब्लॉकर में डालने का प्रयास, मिड विकेट फील्डर मौजूद के भी हड़बड़ाहट, वरना यकीनन 200 रुपए का जो जीतू भाई ने यहाँ पर इनाम रखा था वो उनके हाथ में आ सकता था. विकेट गिल्लियां उड़ जाती सुनील के हाथों से. ये अगर मगर की बात है, लेकिन वहां पर थोड़ी सी गड़बड़, थोड़ी जल्दबाजी कारणवश 1 रन की पूर्तता. रन संख्या कुल मिलाकर 1 से बड़ी पहुंची 16 पर. तीसरी गेंद राइट मोर विकेट, तीसरे ओवर की. करारा 6 का छक्का, फ्लैटी शॉट, 6 रन.
और संभव है नयन की जो बारी है, जो पारी है, जो बल्लेबाजी है, अगर वो इसी तरह से धीरे धीरे मध्यम मध्यम अगर खुलती है तो संभावना आने वाले 15 गेंदों पर बड़ा स्कोर बन सकता है। ये गेंद, ये बढ़िया गेंद गुड लाइन पर टप्पा खाने के बाद हल्की सी गेंद ऊंची उठी थी, थोड़ी सी हड़बड़ाहट की, हल्के हाथों से उन्हें धकेल दिया विकी की दिशा में, यानी पॉइंट की दिशा में। जब तक फील्डर फील्ड कर रहा है फेंके वीनू, तब तक 1 रन का चहलकदमी करते हुए आराम से पूरा हुआ था। रन संख्या 23 तक पहुंची। अच्छा कमबैक सुनील का यहाँ पर, फिर एक बार वैभव के लिए सुनील की 5वीं गेंद, कड़ा प्रहार वहां पर कवर की दिशा में धकेल दिया, वहां पर फील्डर मौजूद, कोई हड़बड़ाहट नहीं, कोई जल्दबाजी नहीं, अच्छी कीपिंग, अच्छी पिक और अच्छा फेक, दोनों सही तरह से होता हुआ। रन संख्या 1 से फिर बड़ी पहुंची मध्यम मध्यम धीरे धीरे 24 पर। अच्छा कमबैक वहां पर, छक्का खाने के बाद सुनील का बेहतरीन कमबैक, लगातार 2 गेंदों पर 2 रन पड़े हैं। ये फुल टॉस का फायदा, चीते के सामने कोई पर्याय नहीं है, वहां पर गेंद गई छलांग लगाते हुए बाउंड्री से बाहर। 4 रन। वर 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 28, या षटकात तब्बल 14 धाव पडल्या। सगळ्यात महागडं षटक सुनीलचं म्हणता येईल। पहिल्या षटकात त्यानं 8 धाव दिले होते, दुसऱ्या षटकात यशनं फक्त 6 धाव देऊन 2 विकेट्स बाद केले होते। अप्रतिम षटक पडलं होतं यशचं। तदनंतर आजचं हे 3रं षटक, आत्ताचं षटक सुनीलचं मात्र 14 धावांचं होतं, 1 षटकार 1 चौकार ज्यामध्ये सम्मिलित होता। एकंदरीत काय 3 षटकं संपली, 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 28। उमेश जी, मैं फिर एक बार आपको थोड़ी परेशान करना चाहूंगा। 9 के तकरीबन 9 का औसत पा लिया है। क्या लगता है आपको, क्या 9 रन प्रति ओव्हर का हिसाब इस पिच पर आने वाले 12 गेंदों पर ठीक रहेगा? नक्कीच, कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे आणि अशा पद्धतीने मात्र सुरुवात शेवटच्या ओव्हरपर्यंत राहिली। नयन पाटील खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय, अगदी समजदारीचं क्रिकेट आहे त्याच्यामध्ये, कॅल्क्युलेशन करून जेव्हा फटक्यांची गरज आहे त्यावेळेस मात्र फटके मारतोय, कधी डिफेन्स करण्याची गरज आहे कधी डिफेन्स करतोय, याला अक्कलमंद क्रिकेट म्हणतो, म्हणजे बुद्धिमत्तेचा वापर करतोय। आणि अशीच जर सुरुवात नयन पाटील आणि वैभव पाटीलच्या बॅटमधून राहिली तर एक चांगला 55 टार्गेट स्कोअर सेट झाला तर मजा येईल रवी या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ अगदी कसलेले आणि मोरलेले आहेत। बिल्कुल बिल्कुल, बहुत ही जरूरी है यहाँ पर धैर्य के साथ खेले। अभी 12 गेंदें शेष है, बहुत सारी ढेर सारी गेंदें शेष है, तो टिक कर खेले, थोड़ा सा आक्रामकता स्वीकार है लेकिन धैर्य के साथ, क्योंकि आपके 3 बहुमूल्य विकेट गिरे हैं। अब जो भी दायित्व है आपके कंधों पर है, तो हर्ष पर बहुत बड़ा दायित्व है गेंदबाजी का, और बहुत बड़ा दायित्व है इन 2 बल्लेबाजों पर अपनी टीम को संवारने का। और जैसे चंद्रकांत ने कहा था, चंदू ने कहा था कि हम इस मैच को जीतने का प्रयास भरपूर करेंगे, जीत कर ही दिखाएंगे। ये विश्वास, ये आत्मविश्वास उनके द्वारा यहां पर प्रदर्शित किया जा चुका था। अगली गेंद, पहली गेंद, बढ़िया शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, सेकंड बाउंस हाथ में जा सकता है, जहां जा चुका है। 1 रन चहलकदमी करते हुए आराम से पूरा हुआ। रन संख्या 1 से बड़ी पहुंची, कुल मिलाकर 29 पर। अभी भी 11 गेंदें शेष है, टिक कर खेलना होगा, रुक कर खेलना होगा, लेकिन आक्रामकता के साथ अपना विकेट बचाते बचाते खेलना होगा। हर्ष महात्रे तैयार होता हुआ चौथे ओवर की दूसरी गेंद लेकर, रेड मोर द विकेट, वाटर टैंक गेंद की तरफ से ये गेंद, ये लगा, हालांकि टाइमिंग नहीं कर पाया, गेंद का निचला मोटा किनारा लगा था बल्ले का, वहां पर फील्डर तैनात चीता जिसे प्यार से कहता हूं मैं, प्रताप ठाकुर ने गेंद को उठाया, फेंका, तब तक आराम से ये 1 रन पूरा हो चुका था। रन संख्या कुल मिलाकर 30 तक पहुंची है, और अगर 50 की बात करें तो 20 रन बनाने आने वाले 10 गेंदों पर यह संभव है। बिल्कुल थोड़ी आक्रामकता यहां पर अपनानी होगी। ये गेंद
ओ बाहरी किनारा, ऐसा लगा कि बाहरी किनारा लगेगा, लेकिन ये बड़ा शॉट खेलने के प्रयास में गलत शॉट खेल रहे थे। ऑप्शन से बहुत बाहर थी गेंद, कट करते पंच करते तो अलग बात थी, सीधे शॉट खेलने के प्रयास में उमेश जी यकीनन कहीं ना कहीं गलत शॉट खेल रहे थे। वैभव रीड केलं हर्ष म्हात्रेनं। बिलकुल. ज्यावेळेस फलंदाजी तुम्ही मुवमेंट पाहता, फलंदाजाला रीड करता, तशी गोलंदाजी केली। त्याचा स्टान्स अगदी जो डावा पाय होता तो मागे येत होता आणि ऑन साइडला त्याला फटका केला होता एक्झॅक्टली, परंतु त्या जाळ्यामध्ये अडकला मी म्हणेन हर्ष म्हात्रे। बिल्कुल भी द्विधा मनस्थिति में थे वैभव, पहले ही मन बना लेते कि ऑन साइड में खेलूंगा, वो भाप लेता परख लेता इरादा हर्ष ने, और इसी तरह से हल्की किसी ऑप्शन से बाहर गेंद गिरा ली उछाल लेते हुए ये गेंद। ये देखिए लेग स्पिन करने का प्रयास, सफलतम प्रयास, बेहतरीन शॉट, सीधे बल्ले से सेफ शॉट खेला और तालियां भी अपने सहयोगी से उन्होंने प्राप्त की क्योंकि अपनी बहुत बढ़िया गेंद डाली हर्ष। वेल डन, वेरी गुड, वेरी नाइस। डॉट बॉल, अभी भी 8 गेंदें शेष है और निर्धारित 50 का आंकड़ा छूना है तो 20 रन बनाने हुए आने वाले 8 गेंदों पर रन संख्या 30 पर अटकी हुई। अगली गेंद हर्ष तैयार होता हुआ, सामने बल्लेबाज तैयार होता हुआ, ये गेंद बढ़िया पंच, देखिए ऑन साइड पर खेलने का प्रयास, ऑफ साइड की गेंद ऑन साइड पर खींचा फेंका, इससे ज्यादा आपको रन नहीं मिल पाएंगे। गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करोगे तो शायद संभव है। ये कब होता है, जब अगर आपका मैदान उस तरह का न हो तब आप कह सकते हो कि यहां का खींचा वहां पे मारा, लेकिन यहां पर 360 डिग्री बेहतरीन ग्राउंड है, जरूरत नहीं कि ऑप्शन से बाहर वाली गेंद को आप ऑन साइड पर खेलने का प्रयास करो। ये बहुत ही गलत क्रिकेट कभी कभी खेलने को देखने को मिलता है खिलाड़ियों के द्वारा। तो रन संख्या 31 पर पहुंची है, अभी भी 7 गेंदें शेष है। गेंदबाजी के अनुरूप अगर आप बल्लेबाजी करोगे तो आपको ज्यादा फायदा होगा इस ग्राउंड पर। ये गेंद, ये देखिए, ये बढ़िया गेंद, ये बढ़िया शॉट, संभवतः कैच हो सकता है और ये आउट। पहले ही मन बना लेते ऑन साइड भी खेलने का, आने के बाद गेंद में परिवर्तन के तौर में फिर एक बार पंच किया, सेम वैभव पाटिल का शॉट, विकेट का पतन, आउट। आता मी बोलू शकतो, अरे यांचा चाललंय काय, एक कलावंत एक कलाकार माझा किरण म्हात्रे आता फलंदाजीसाठी आलाय। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपए के नाम यहाँ पर वीरू यानी विराज म्हात्रे वेटा की तरफ से, विराज वेटा की तरफ से, बरोबर तुझ्याकडून ना, हाँ अच्छा, विराज जो कोई स्कोरर है वीरू की तरफ से हर छक्के के लिए 200 रुपए के नाम किरण म्हात्रे के हो, ये प्रोत्साहन आहे। बघूया अजून एक षटक म्हणजे 6 चेंडू शिल्लक आहेत, नक्कीच संधी मिळेल त्याला। हो तो स्ट्राईकला चाललाय, म्हणजे स्ट्राईक रोटेट नव्हती झाली वाटतं। आता कठीण आहे, चित्ता आलाय, चित्ता बरं का, चित्ता गोलंदाजीत एकदम परफेक्ट पित्ता। प्रताप ठाकूरवर जबाबदारी आली आहे, जबरदस्त प्रतापची गोलंदाजी म्हणाल तर त्याचं वैशिष्ट्य असे त्याचा अचूक टप्पा फ्लाइट मध्ये चकवण्यात तो मात्र नक्कीच बऱ्याचदा यशस्वी होतो। आता बघूया किरणवर जबाबदारी आहे धावसंख्येला थोडंसं पुढे नेण्याची, कारण आतापर्यंतचा कदाचित हा लोएस्ट स्कोर म्हणता येईल, 31 धावांचा लोएस्ट स्कोर असावा कदाचित, आय थिंक आतापर्यंतचा तरी लोएस्ट स्कोर असं मला जाणवतंय। बघूया अजूनही 6 चेंडू आहेत, चित्ता निघतोय पहिला चेंडू घेऊन, घुमाव बघितला, घुमाव घुमाव घुमाव, पण खूप घुमला, खूप वळला, खूप बाहेर निघाला आणि खराब म्हणून घोषणा झाली पंचांकडून, म्हणजेच
हरेश कराळे सरांकडून 1 धावाची इथे मात्र विरून जोडणी केली, जोडणी पोहोचवली 32 वर. पुन्हा एकदा चित्ता निघतो चेंडू घेऊन, पहिलाच वळतो चेंडू, कट केलाय पॉइंट वर चेंडूने एक दिशा बदलली. आता मात्र पिछा केला जातोय, गेला बाहेर, येतोय चौकार. लाखी दाखवली त्यानं. या आधीचाही चेंडू ओळखला होता, लेग स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय. आधीच त्यानं पाऊल बाहेर काढलं होतं. जसा लेग स्पिन वरचा चेंडू पडला, निघाला वरती, बाहेर जाण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने त्यानं ढकलून दिलं. त्याला फक्त थर्डमॅनला बीट करायचं होतं, तो झाला. आणि मात्र पप्पूच्या पिच्छा करण्याच्या आधी चेंडू मात्र सीमारेषा उल्लंघन करून गेला होता. धावसंख्या 4 ने वडली, पोहोचली 36 वर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय करतोय चिता, काय करतोय किरण. हा चेंडू खूप वळतोय, उसळी घेतोय. पंच मात्र त्याला खराब गणना करतायत. खूप घुमावा आहे. तुम्हाला मात्र क्रीज लाईनवर चेंडू करावा लागेल लेग स्टंपवरच्या करण्यापेक्षा, तेव्हा तो आतमध्ये वळेल. ह्या जरतरच्या गोष्टी. बघूया खराब चेंडू. धावसंख्या 37 वर. पुन्हा एकदा वळणदार चेंडू वळताना दिसतोय. क्रॅकिंग वर जबरदस्त चेंडू आढळतोय तो प्रताप ठाकूर. पुढचा चेंडू, हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू, फसगतीचा चेंडू, घुमावदार चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र लय सापडले असं म्हणूया आपण हवं तर. या चेंडूवर मात्र धाव मात्र मिळू शकत नाहीये. किरण डॉट बॉल. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातला तिसरा चेंडू, राईट मोर विकेट, राऊंड विकेट. सुंदर चेंडू. आता मात्र हळूवार पद्धतीने चेंडू हलकासा स्टंपवरून राईज होतोय, उसळी घेतोय आणि निघतोय. किरणला मात्र फसवा चेंडू फसवून जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या 37 वर. शेवटचे 3 चेंडू अजूनही आहेत. काहीसा कानमंत्र दिला जातोय. नयन म्हणतोय की तू फक्त ढकल आणि ये इकडे, बाकीचं मी करतोय शेवटच्या 2 चेंडूंवर. बघूया कानमंत्र दिला घेतला गेलाय का, जातोय का. फक्त चेंडू आणि चेंडू फळीची गाडबेट होते की नाही, प्रताप करतोय की नाही हे बघायचं आहे. हा निघतोय प्रताप, हलक्या हाताने ढकलून दिला त्याने. आता मात्र कटला की धाव ज्याला म्हणतो आपण ती केली आहे. 1 धाव झाली. नयन मात्र येणार नाहीये की तू थांब किरण, मी बघतोय शेवटचे 2 चेंडू. आणि अशा पद्धतीने धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 38 वर. अब बचे हैं 2 गेंदे और 2 गेंदों का सामना करने के लिए नया बल्लेबाज. फिर से एक बार प्रताप ठाकुर के सामने नयन आता हुआ. नयन के लिए हालांकि गेंदबाज नया है, लेकिन प्रताप ठाकुर के लिए गेंदबाजी पुरानी है. ये गेंद काटा घुमावदार. ये शेन वॉर्न को भी यहां पर आश्चर्यचकित करे कि इतनी बड़ी गेंद कैसे घूम सकती इस पाटा पिच पर. ये कमाल है इस चीते का भाई. नाखूनों के द्वारा वो अपने ग्रिप से गेंद को घुमा रहा है. 5वीं गेंद लेकर तैयार. फिर एक बार चीता. अब देखिए वहां पर हाथों में धूल चटाने के बाद, लगाने के बाद नयन भी तैयार हो चुका है. ये 5वीं गेंद, राइट राउंड विकेट. ये गेंद फुल टॉस करारा शॉट, ये लगा चपत कान के नीचे. करारी 6 रन के लिए. शानदार, जानदार, वजनदार, मालदार. अब अगर आप फुल टॉस दोगे तो यही निर्णय होगा. ये संभवतः प्रताप ठाकुर को भी जानते कि मेरे हाथ से गेंद छिटक गई, फुल टॉस पड़ी. चलिए कोई बात नहीं, रन संख्या को तो थोड़ा सा आकार होने लगा. 45 तक आंकड़ा पहुंच चुका है, जो कि सुनील ने कहा था कि हम 50, 55, 60 के आसपास रोकने का प्रयास करेंगे. चलिए अभी भी दूर है, 1 गेंद अभी भी शेष है. प्रताप पुन्हा एकदा तयार होतोय शेवटचा चेंडू घेऊन. नयनसाठी नुकताच त्याने षटकार खेचलाय. चाणक्य फलंदाज, चाणक्य गोलंदाज, द्वंद्वयुद्ध पाहायला मिळतोय का. हा चेंडू फसवा चेंडू, उसळे चेंडू आणि हा नरदाव चेंडू. यास जवळून पडला. लेग स्टंपवरच्या बाहेरचा चेंडू वळलाय, तुमच्या छातीवरून गेलाय, म्हणजेच तो निर्धाव चेंडू. नयन तू थोडीशी गफलत केलीस चेंडू पारखण्यात. एकंदरीत काय तर 5 षटकांची समाप्ती, 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या होते 45, म्हणजेच 30 चेंडू आणि धावसंख्या उभारायची आहे ती 46.
अप्रतिम असं देखणं कॉम्बिनेशन प्रत्येक संघाचं पाहण्यास मिळतंय. ते टी शर्ट ट्रॅक्स ज्यांनी बहाल केली ते आदरणीय श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ते प्रोव्हाइड करण्यात आल्या, त्यांचं मनपूर्वक आभार. प्रथम पारितोषिक जे ठेवलं आहे, जे एक जबरदस्त चषक पण बघाल, स्वर्गीय महादेव चिंतामण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री घनश्याम महादेव पाटील व श्री देवेंद्र महादेव पाटील यांच्या वतीनं ते ठेवण्यात आलेलं आहे. द्वितीय पारितोषिक स्वर्गीय लक्ष्मी अशोक पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री निलेश अशोक पाटील यांच्या वतीनं ते द्वितीय पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक जे आपण बघत असाल, ही पहिल्यांदाच या क्रिकेट विश्वात पाहायला मिळते. इलेक्ट्रिक बाईक्स जी ठेवण्यात आलेली आहे ती मॅन ऑफ द सिरीजसाठी म्हणजेच मालिकावीरासाठी ते आदरणीय श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ती बाईक ठेवण्यात आलेली आहे. तर सामनावीरासाठी पारितोषिक स्वर्गीय आकाश मरुशर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार पियुष आकाश पाटील व हर्ष आकाश पाटील यांच्याकडून ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. तर फलंदाजीसाठी स्वर्गीय अनुप जनार्दन आगसकर यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्या वतीनं फलंदाजीसाठी पारितोषिक आहे. गोलंदाजीसाठी पारितोषिक म्हणजे उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय परेश नंदकुमार बेटे यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ते पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी स्वर्गीय कुणाल भालचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून तेही पारितोषिक ठेवण्यात आले. असे तिन्ही पारितोषिक श्री महेश विठ्ठल पाटील यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी ज्यांनी अमूल्य सहकार्य केलं त्यामध्ये आदरणीय श्री शिवराम परशुराम पाटील माजी सभापती, आदरणीय श्री शिरीष प्रभाकर पाटीलजी समाजसेवक, आदरणीय श्री विद्यानंद पाटील ज्यांना भाऊ म्हणून संबोधतो समाजसेवक, आदरणीय श्री गोपीनाथजी आगासकर, आदरणीय श्री तुकाराम जाधव आगासकर, आदरणीय श्री राजेश लालचंद्र बेटा, आदरणीय श्री विक्रम कुशा बेटा अतिश डेकोरेटरचे प्रोप्रायटर, आदरणीय संदेश म्हात्रे, योगेश पाटील डीजे, संकेत म्हात्रे आणि श्री आत्माराम पाटीलजी समाजसेवक, या सगळ्यांच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे योगदान मिळालं त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. आव्हान आहे 46 धावांचं 30 चेंडूंचा समाचार घ्यायचा आहे. काय घडेल काय बिघडेल या क्षणाक्षणाची माहिती आपल्यासमोर पोहोचवण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रण देतोय माझे सहसमालोचक श्री उमेश म्हात्रे यांना. तुर्तास मी रजा घेतोय आजच्या दिवसासाठी. धन्यवाद, खूप खूप आभार. आइए माइक्रोफोन पर अगली सुमधुर आवाज उमेश म्हात्रे. थँक्यू सो मच रवी. तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय कोपरखैरणे प्रीमियर लीग 2022 हे 6वं पर्व आणि 6व्या पर्वाचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना के लायन्स विरुद्ध जोध रायडर्स. या मॅच मध्ये जोध रायडर्स या टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 45 धाबांवरती रोखलं गेलं के लायन्स या टीमला आणि 46 धाबांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. सुनील म्हात्रेसाठी मात्र लगातार 2 षटकारासाठी 500 रुपये, लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपये रांजन देवी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात येतील. सुनील म्हात्रेसाठी ही सुवर्ण संधी आहे. लक्ष्य आहे 46 धाबांचं. 9.25 ची सरासरी आहे या मॅच मध्ये. सलामीची जोडी पहा. आता रणनीती बदललेली आहे. हितेश म्हात्रेला प्रमोट केलाय, ही चांगली बाब आहे मित्रांनो. सुनीलनं काहीतरी अगदी वेगळी स्ट्रॅटेजी आखलेली आहे. हितेश म्हात्रेला आता वरच्या क्रमांकावरती प्रमोट केलाय. सुनील म्हात्रेच्या जोडीला ज्यांचे जे हेड कोच आहेत त्यांच्याकडून चांगलं ही संकल्पना राबवली जाते. 46 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती नयन पाटील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. सामन्याला होते सुरुवात. जोध रायडर्स विरुद्ध के लायन्स. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून दूर पिचिंगची लाईन आपण पाहिली नयन पाटीलची, त्यामुळे बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल आणि बॉल चाललाय बॅकवर्ड गलीच्या दरम्यान. तोपर्यंत 1 रन कंप्लीट झाली हितेश चिंतामण म्हात्रेच्या बॅटमधून आणि 1 रन संघाचा श्रेय गणेशा झालेला आहे. आपलं खातं मात्र खोललेलं आहे का रन आणि टीमची धावसंख्या ऑन द मार्क स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत. एक यावेळेस पहा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच वळतील आमच्याकडे आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. हरेश कराळे मॅन फ्रॉम कर्जतचे हे पंच आहेत. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल.
आणि एक अतिरिक्त स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. टीमची धावसंख्या 2. पुन्हा नयन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहा इनसाइड आउट. खूप चांगला फटका सुनील म्हात्रेच्या बॅट मधून. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं या फटक्यानं आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. या मॅच मध्ये के लाईन्सच्या टीमला, कारण लक्ष आहे थोडस कमी. 46 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जोध रायडर्स या टीम समोर. चौकार आलाय सुनील म्हात्रेच्या बॅट मधून. यावेळेस पास समोर खेळलेत. खूप चांगला फटका, परंतु पॉवर जनरेट झाली नाही सुनील म्हात्रेची. खूप चांगला झेल तिथे वरुण पाटीलने टिपलेला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये पहिला फलंदाज बाद. अग्री समाजाचे कैवारी स्वर्गीय दिबा पाटील साहेब. पहिला धक्का दिलेला आहे नयन पाटीलनं. खूप चांगली बॉलिंग आणि पहिली विकेट काढली सुनील म्हात्रेची. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनय पाटील आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. 46 करायचे आहेत. अजूनही 40 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. के लाईन्स सहसा हार मारणार नाहीये. संघर्ष करेल शेवटच्या बॉल पर्यंत या मॅच मध्ये के लायन्स. यावेळेस पास स्लॉक स्वीप उडवलाय. स्कोर ऑफ द विकेट. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा सिग्नल. KKPL चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नयन पाटील तयार. यावेळेस ऑन साइडला टर्न केला बॉलला डीप मध्ये. अनिकेत म्हात्रे आहे. थोडीशी फंबलिंग करतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि तिथे 2 रन कंप्लीट झालेले आहेत हितेश म्हात्रेच्या बॅट मधून. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 12 रन कंप्लीट झालेले आहेत. 46 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. क्रम बदलल्यानंतर मात्र सुधारणा होते कुठल्याही क्षेत्रामध्ये आणि इथे हितेश म्हात्रेचा क्रम बदललेला आहे बॅटिंग अनालिसिस मध्ये. मिड बॉल शेवटचा बॉल नयन पाटीलचा. स्ट्रायकिंग केला आहे हितेश म्हात्रे. यावेळेस बीट करून चाललाय, परंतु इथे पहा दिवसा डवल्या चोरी लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत 13. तोपर्यंत ऐकू एक चांगलं संगीत.
चा खेळाडू विजय पाटीलला मात्र आमंत्रित केलेला आहे. कोपरकिर्णी गाव इनकडून बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय आणि स्ट्रायकिंग इनला हितेश मात्रे चांगल्या टच मध्ये आहे या मॅच मध्ये. 24 बॉल 33 करायचे आहेत. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये. एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्ही बाद आहे विक्रांत मात्रेला. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आणि त्याला पूल केलाय अगदी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हितेश मात्रेच्या बॅट मधून येतोय KKPL चौकार. अजूनही 29 रनची गरज आहे या मॅच मध्ये येणाऱ्या 23 बॉल मध्ये. यावेळेस पास लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न टॉप एज लागला आणि ते मी मगाशी उल्लेख केला 30 सर्कलच्या आतमध्ये विक्रांत मात्रेला ठेवण्यात आले प्रोटेक्शन आहे. फलंदाज बाद हितेश मात्रे गॉन. धक्का इथे लागलेला आहे जोध रायडर्सच्या टीमला. 2 गडी बाद टीमची धावसंख्या 17. आता 22 चेंडू बाकी आहेत आणि 22 बॉल मध्ये रन करायचे आहेत विजयासाठी. 29 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र मात्रे. 4थ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग इनला आहे विनय पाटील ज्याला या मॅच मध्ये अजून एक खातं खोलायचं आहे. यावेळेस पहा इथे कॉल चुकला आणि ते फलंदाज बाद. काय घाई नव्हती कुठलाही रन घेण्याचा प्रयत्न चालवला आणि जितू मात्रे बाद. एकीच न चेंडू खेळता मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय डायमंड डग. क्रिकेटमध्ये भरपूर डग आहेत मित्रांनो. ज्यावेळेस फलंदाज शून्यावरती बाद होतो त्यावेळेस मात्र त्या फलंदाजाला एक चांगली उपमा दिली जाते. एकीनं चेंडू खेळणाऱ्याला डायमंड डग आणि ते डायमंड डगचा शिकार ठरला. आता नवीन फलंदाज हर्ष मात्रे. यावेळेस फटका चांगला आहे. एक टप्पा घेत अनिकेत मात्रेंना बॉल अंगाने अडवलेला आहे. झेलपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु त्यानंतर अंगाने अडवण्याचा प्रयत्न झाला. तोपर्यंत 2 रन विनय पाटीलच्या बॅटमधून कंप्लीट झालेले आहेत आणि 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 19 धाबा. 46 धाबांचं लक्ष्य आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. विजय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग इनला विनय पाटील. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होते परंतु पहा पंच सांगतात की पिचिंग झाल्यानंतर बॉल लेग स्टिकला अगदीच साठून जाणार होता. DRS सिस्टीम असली तर आपल्याला नक्कीच आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळालं असतं पिचिंग झाल्यानंतर इम्पॅक्ट काय आहे या बॉलचा. नॉट आउटचा इशारा. यावेळेस पहा कव्हरच्या डोक्यावरून खूप चांगला फटका. वेट अँड वॉच आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनय पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार.
संपलेला आहे. 23 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. आता 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये जोध रायडर्स या टीमला धावा करायच्या आहेत 23. 46 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. गडी बाद झालेले आहेत 3. 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये विक्रांत म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय. विकी म्हात्रेला आणलाय बॉलिंग ट्रॅक वरती. सामना करेल हर्ष म्हात्रे, ज्याला अजूनही आपलं खातं मात्र खोलायचं आहे या मॅच मध्ये. विनय पाटील खूप चांगल्या पद्धतीनं आता बॅटिंग करतो. त्याला माहिती आहे आपले 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आपल्याला आता खेळपट्टीवर उभं राहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये आणि ती परिस्थिती मात्र समजून घेऊन मैदानामध्ये चांगला खेळ करतोय विक्रांत म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल समोर खेळलाय परंतु लॉंग ऑफला नयन पाटील टिपला जाईल आणि संपलाय हर्ष म्हात्रेचा खेळ. फलंदाज बाद. अगदी मास्टर माइंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चंदू पाटील. रवी सर, हर्ष म्हात्रेचा क्रम मात्र चंदू पाटीलला द्यायला पाहिजे होता, कारण 18 बॉल 23 रनची गरज होय. अगदी सिंगल डबलचं काम चाललं असताना हे चंदू पाटील करू शकतो या मॅच मध्ये, परंतु क्रम चुकला. आकड्यांचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे, परंतु जाऊया तरी सुद्धा मॅच ऑन आहे अजूनही. 17 बॉल 23 करायचे आहेत. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 23. 46 धावांचं लक्ष आहे. जोध रायडर्सच्या विरोधामध्ये के लायन्स चंद्रकांत पाटील यांच्या मालकीचा संघ मात्र धावांचं रक्षण करते मैदानामध्ये. यावेळेस ब्लाइंडर टप्पा पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा बॉल. बॅटचा स्विंग अगोदरच बंद झाला. अगदी गोपनी सारखी बॅट मात्र स्विंग झाली होती विनय पाटीलची, परंतु बॉल अगदी उशीर आला. इथून तर तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. रवी पाटील डॉट बॉल, जसा डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढेल तसा प्रेशर क्रिएट होईल जोध रायडर्स या टीम समोर. यावेळेस फटका बसलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे अनिकेत म्हात्रेंना टिपला जाईल. आता मजा येईल. आता मॅच अगदी रोमॅन्टिक वलनावरती. फलंदाज बाद. पाहत आहे प्रताप ठाकूरला. आता जिम्मेदारी वाढली चंदू पाटील आणि प्रताप ठाकूर या बॅटर वरती. येणारे बॉल आहे तुमच्याकडे आता 15 आणि 15 बॉल मध्ये अजूनही रन करायचे आहेत विजयासाठी 23. 15 बॉल 23 रनची गरज आहे. आता मॅच जर कुठे होती आणि आता मॅच कुठे चाललेली आहे. अगदी शक्तीपेक्षा जर युक्ती लढवली असते तर अगदी सोपं झालं असतं जोध रायडर्स या टीमसाठी. यावेळेस काय गरज आहे का. इथे कॉड अँड बोल्डची संधी होती, परंतु प्रयत्न फसला आणि झेल सोडलेला आहे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा नक्कीच विक्रांत म्हात्रेनं प्रयत्न केला, परंतु लास्ट मोमेंटला चेंडू अगदी पुढ्यामध्ये पडलाय. त्यामुळे 1 रन कंप्लीट झाली प्रताप ठाकूरच्या बॅटमधून आणि 1 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 24 रन. आता रन करायचे आहे 14 बॉल मध्ये 22. चंदू पाटील आहे स्ट्रायकिंग एरियाला.
अनिकेत मात्रेला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे, कारण प्रत्येक झेलासाठी पारितोषिक होतो. यावेळेस पहा, हे बुद्धिमती आहे, हे अक्कलमंदीचं क्रिकेट. असं जर मगाशी करता आलं असतं तर गरज नव्हती. मी मगाशी उल्लेख केला रवी पाटील सर, की जो क्रम होता हर्ष मात्रेचा तो चंदू पाटील द्यायला पाहिजे होता. पहा, चंदू पाटीलनं पाहिलं, निरीक्षण केलं की प्रोटेक्शन आहेत ते डीपमध्ये आहेत. आपण जर ढकलला बॉल तरी या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये अगदी सहज 2 धावा काढता येतील. आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 26 धावा. यावेळेस पहा, खूप चांगला फटका, चंदू पाटील ब्रँडेड स्ट्रोक, बॉल चालला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार चंदू पाटीलच्या बॅट मधून, चौकार. जे आहेत या मॅच मध्ये 12 बॉल 16 धावांची गरज आहे. काय शफल झाले होते चंदू पाटील, बॉल रिलीज होण्याच्या अगोदरच शफल झाले आणि त्यानं पाहिलं की ते क्षेत्र निकामी आहे, अगदी रिकामी क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तो स्ट्रोक खेळला चंदू पाटीलनं. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे चंदू पाटीलकडे, जवळजवळ 25 वर्ष क्रिकेट खेळतो चंदू पाटील, कारण आम्ही त्यांच्या सोबत खेळलेलो आहोत. चंदू पाटील म्हटलं की सिंगल डबलचा बादशाह, फ्लिक शॉट, रिक्स ऑफ द शॉट, असे भरपूर शॉट आहे चंदू पाटीलला. बॅकअप, बॅकफूट पंच चांगला मारतो, फ्लिक शॉट त्याचे चांगले असतात. आणि मगाशी मागच्या मॅच मध्ये अगदी तो न भूतो न भविष्यती षटकार ठोकला होता चंदू पाटीलनं त्याच्या बॅट मधून. जोपर्यंत चंदू पाटील आहे तोपर्यंत मी नक्कीच सांगू शकतो ही मॅच जोध रायडर साठी ऑन आहे. येणारे 12 बॉल आणि 16 करायचे आहेत. पहा, के लायन्स टीमचे स्वतः संघ मालक मात्र मैदानामध्ये गेलेले आहेत. क्रिकेटवरती प्रेम, आपल्या खेळाडूवरती प्रेम, आणि खेळाडूला काय पहा किती काळजी घेतली जाते. खेळाडूला माझ्या इजा झाली नाही पाहिजे याची अगदी तंतोतंत काळजी चंद्रकांत पाटील या ओनर्सला आहे. त्याच्यामुळेच मात्र पाणी घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलाय. हे कमी वेळेला पाहायला मिळतं. टीमचं ओनर संघ मालक पाणी घेऊन मात्र मैदानामध्ये जात असतात. 12 बॉल 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आता ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा विजय पाटील वरती जबाबदारी दिलेली आहे दुसऱ्यांदा. मगाशी 10 रन खर्च केले होते, चांगली बॉलिंग मात्र हाताळली होती विजय पाटीलनं, आणि तेच पाहून मात्र कॅप्टननं पुन्हा एकदा भरोसा दाखवला विजय पाटील वरती. 12 बॉल 16 रनची गरज आहे. आता मात्र जोध रायडर्सला काय करायचं आहे रवी, तर एकच सांगेन, चंदू पाटीलला जास्त स्ट्राईक वर आणण्याचं काम आहे. प्रताप ठाकूरला तर समजायला पाहिजे काय करायचं आहे आपल्याला, कारण संध्याकाळचं सत्र आहे. 5:30 वाजून गेलेले आहेत आणि या मैदानाचा इतिहास आहे 5:30 नंतर बॉल ट्रॅव्हल होणं अवघड असतं. बॉल हलतो रवी या मैदानाचा इतिहास, जसं वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी बॉल हलतो तसं या मैदानाचा इतिहास आहे. ज्यावेळेस मोठा फटका खेळण्यासाठी घेतो असं वाटतं की स्ट्रोक लांब जाईल, परंतु बॉल आतमध्ये ढकलला जातो. अनिकेत मात्रेसाठी प्रत्येक कॅचला मात्र ओमकार पाटील कडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पहा क्लीन बॉल, क्विकर वन, काय चाललाय, अरे यांचा चाललाय काय फलंदाज बाद.
मध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते. चंदू पाटील सर, संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. आता 11 बॉल 16 रनची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकावरती आलाय हर्ष यश पाटील. 11 बॉल 16 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 46 रनचं लक्ष्य. फक्त लो स्कोरिंग मॅच, परंतु काय इंटरेस्टिंग झालेली आहे. खूप चांगली मनोरंजनाची भूमिका, अगदी रोमांटिक वलनावरती गेला हा सामना. आजच्या दिवसातला शेवटचा सामना जोध रायडर्स विरुद्ध के लायन्स. यावेळेस बॅटची कडा घेतली, त्यानंतर बॉल चाललाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, नशिबाचा चौकार मी म्हणेन यश मात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 34. आता 10 बॉल मध्ये रन करायचे आहे जोध रायडर्स या टीमला 12. व्हॉट अ मॅच मित्रांनो. ही मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. 10 बॉल 12 रनची गरज आहे. नशिबाचा चौकार आलाय. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येऊ द्या, याला किंमत नाही. यावेळेस पहा खूप चांगला बॉल. विजय पाटीलनं बॉल मात्र निर्धाव फेकलाय. आता कमबॅक केलाय मी म्हणेन के लायन्स या टीमसाठी. विजय पाटीलनं 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता 12 करायचे आहेत. यावेळेस पहा क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाज बाद. एसट्या उकडलेल्या आहेत. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. यश पाटील गॉन. जागे चंदू पाटीलला कुठलाही फलंदाज मात्र साथ देत नाहीये. भावेश वेटा, भावेश संजय वेटा नवीन फलंदाज 9व्या क्रमांकावरती आलाय. भावेश वेटाला आता करामत करावी लागेल. 8 बॉल 12 रनची गरज आहे. 8 बॉल 12 धाबा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. अगदी खालसाचा ठोका मात्र आता सर्वांचा चुकलेला आहे या मॅच मध्ये. खूप चांगली बॉलिंग केली विजय पाटीलनं. कॅप्टननं भरोसा दाखवला, त्यानंतर भरोशाला मात्र उतरला विजय पाटील. यावेळेस पा खूप चांगला फटका. लॉंग ऑफला क्लिअर केलाय. वा वा भावेश वेटा. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. चला 8 फलंदाज बाद झालेले आहेत.
चला नवीन फलंदाज आले कुलदीप आणि कुलदीप साठी गणेश मुकादमनं एक षटकार जर ठोकला तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे कुलदीप साठी. आणि ते समीकरण आता नव्याने मांडूया. येणारे बॉल आहे 6 बॉल मध्ये 6 धाबांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. वरून आलाय फ्लिपर वन अगदी फिरकीचा जादूगर. 6 बॉल 6 रनची आवश्यकता. अगदी जोध रायडर्स या टीमनं मात्र आता देव पाण्यात ठेवलेले असतील हे मॅच जिंकण्यासाठी. अगदी व्हेंटिलेटरवर आहे जोध रायडर्स टीम, कारण 8 फलंदाज फक्त 2च लाईफ लाईन आहेत त्यांच्याकडे. चला फी स्पीडअप करायचं आहे. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आकाश पाटील यांचे सुपुत्र कुमार पियुष आकाश पाटील यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. कोपरखिरणे प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. स्ट्रायकिंग इनला कुलदीप. 6 बॉल 6 रनची गरज. पहिलाच बॉल पिचिंग झाल्यानंतर पहा वाईड बॉलचा इशारा. 6 बॉल 5 करायचे आहेत या मॅच मध्ये. 6 बॉल 5 रनची आवश्यकता जोध रायडर्स या टीमला के लाईन्सच्या विरोधामध्ये खेळत असताना. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला सजवला समीर आहे. चेंडूच्या खाली 1 रन कंप्लीट. चंदू पाटील भाल लगेच पोहोचला. 2 रन कंप्लीट झालेले आहेत. आता समीकरण मात्र बदललेलं आहे. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 5 बॉल 3 रन काढायचे आहेत. 8 गडी बाद झालेले आहेत जोध रायडर्स टीमच्या. 2च लाईफ लाईन आहेत जोध रायडर्सच्या टीमकडे. त्यांच्या तंबूमध्ये अजूनही 1 विकेट बाकी आहे. यावेळेस पहा खूप चांगला फटका कुलदीपचा. वाह. आणि चेंडू सीमा पार झालाय. जोध रायडर्स ना सामना जिंकला. चंदू पाटील थांबा. सामना तुम्ही जिंकलाय. वेल पेड अभिनंदन. मित्रांनो ताकद असते आपल्या टीमची, समर्थकांची ताकद.